माननीय चंद्रकांत दादा पाटील उच्च व शिक्षण मंत्री, माननीय प्रधान सचिव उच्च व शिक्षण विभाग, माननीय शैलेंद्र देवणकर साहेब संचालक उच्च शिक्षण संचालय पुणे यांना विनंती करतो की मी याच ऑफिसमध्ये सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पनवेल इथे माझ्या भविष्य निर्वाह निधीसाठी आणि अनलिगल अपॉइंटमेंटसाठी पदोन्नतीसाठी रिसर तक्रार दाखल केली होती, परंतु आजपर्यंत माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि संस्थेचे अध्यक्ष के.एम. अग्रवाल महाविद्यालय कल्याण यांचे अध्यक्ष डॉक्टर आर.व्ही. सिंग यांनी निव्वळ खोटी व चुकीची माहिती सादर केली आहे। ती माहितीमध्ये पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती आहे। हा माणूस युनियनचा अध्यक्ष आहे, सचिव आहे, यांना पूर्णपणे कायद्याचं पूर्ण माहिती असून सुद्धा हा माणूस निव्वळ मला फक्त त्रास देण्यासाठी आणि माझे भविष्य निर्वाहाचे पैसे न मिळण्यासाठी आजपर्यंत यांनी या काळात खोटे पत्र पाठवले आहे आणि माझा प्रस्तावसुद्धा पाठवला नाही। आणि मी आज रोजी इकडे एक पत्र घेऊन आलो होते, ते पत्र आपल्याला दाखवतोय। हे स्मरणपत्र आहे, दिनांक 28/6/2024 रोजी माननीय सहसंचालक यांनी कॉलेजमध्ये अध्यक्षांना पाठवले होते। त्यांनी आता खुलासा पाठवला आहे, त्याच्यामध्ये निव्वळ खोटी व चुकीची माहिती पाठवली। माझ्या हक्काचा पीएफचा पैसा कपात करण्यात आला आहे। इथे आज माझी सुनावणी होती, पण तिथं कुठलाही रेकॉर्ड नाही। सहाव्या वेतनाचे पैसे, सातव्या वेतनाचे पैसे, टप्प्याटप्प्यात मिळणारे 1 रुपयासुद्धा इथे रेकॉर्ड नाही आहे। मग हे पैसे गेले कुठं? मी यांना विचारले, इथल्या अधिकाऱ्यांना, ते म्हणजे तुम्ही कोर्टात जा आणि मग तुम्ही इथे बसले कसे काय? मी हमेशा तेच काम करू का? आणि या चेअरमन अध्यक्ष यांना समजत नाही का आपण यांचा प्रस्ताव असताना पैसे का देण्यात येऊ नये? आणि अनलिगल अपॉइंटमेंट केल्या, लॅब असिस्टंट पूर्वी होत आहे त्याचं खोटं पदोन्नती केली ज्युनियर क्लार्क म्हणून, आणि इथल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी त्याचं फिक्शन केलं लॅब असिस्टंट, तो वास्तविक ज्युनियर क्लार्क आहे आणि त्याच्याकडे टंकलेखन इंग्लिश नाही आहे, टंकलेखन मराठी नाही आहे, हे सर्व ॲडमिशनला माहीत आहे। तरी त्याचं लॅब असिस्टंटचं खोटं इथल्या प्रशासन अधिकारी यांनी खोटं फिक्शन करून त्यांना लाभ दिला आहे। आणि दुसरा लायब्ररी क्लार्क पोस्ट ज्यावेळी त्याची नियुक्ती झाली त्यावेळेस त्याच्याकडे टंकलेखन आणि मराठी आणि इंग्लिशचे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते। आणि याच संचालकांनी एक पत्र पाठवले होते की याच्याकडे कुठले पत्र नाही, त्यामुळे तुमचा प्रस्ताव वापस पाठवण्यात येत आहे। तरीसुद्धा याच विभाग सरसंचालक यांनी त्याचं 6 महिन्याच्या प्राप्तअटीवर वेतन निश्चित करून आजपर्यंत पगार घेत आहे। आम्ही रिसर तक्रार केली आहे, पुरावे दिले आहे, तरीसुद्धा हे लोक कारवाई करत नाही। निवड यांना फक्त आर्थिक मिळतो म्हणून हे काही कारवाई करत नाही। तरी मी माननीय चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय प्रधान सचिव उच्च व शिक्षण विभाग, माननीय प्रधानमंत्री डॉक्टर शैलेंद्र देवणकर संचालक उच्च शिक्षण संचालय पुणे व माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान यांना सर्वांना या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की आजपर्यंत डॉक्टर आर.व्ही. सिंग व प्राचार्य यांनी खोट्या सह्या करून, खोट्या फिक्शन करून, खोट्या पदोन्नती देऊन खूप शासन नुकसान केले आहे। हे सर्व कागदपत्रे आपल्या या ऑफिसमध्ये जमा आहेत आणि कॉलेजमध्येसुद्धा जमा आहेत। तरी याची मी आजपर्यंत खूप वाट बघितली यांची, त्यामुळे मला आज सर्व नागरिकांसमोर तुमच्यासमोर आज मला येण्यास भाग पाडले। आज रोजी मी हिअरिंग झाल्यानंतर विचारलं आहे साहेबांना, साहेब माझ्यावर तुम्ही माझे पी.एफचे कधी मिळणार पैसे? ते बोलते बघूया। अरे माझे हक्काचे पैसे आहेत आणि द्यायला हे लोक काही कारवाई करत नाही। मला संशय यांचा की यांचं आर्थिक काही ना काही संबंध आहेत, त्यामुळे हे काही करणार नाही। तरी
चंद्रकांत दादा पाटील खूप गंभीर विषय आहे. आपणास मी नम्र विनंती करतोय, आपण शिक्षण मंत्री असल्याने आणि या नात्याने प्रधान सचिव आपण सुद्धा आणि संचालक मान्य शैलेंद्र देवळकर साहेब आपण सुद्धा माझ्या या व्हिडिओ दखल घेऊन माझे भविष्यनिधीचे पैसे आणि इतर जे काय असेल ते ताबडतोब देण्यात यावे व इथल्या प्रशासनाधिकारी, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. यांनी खोटे फिक्शन केले, खोटे पदोन्नत्या केल्या, खोटे अहवाल पाठवले. सर्व अहवाल या कालावधीत उपलब्ध आहेत आणि प्राचार्याने सुद्धा इकडे खोटे अहवाल पाठवून दिशाभूल केली आहे. तिच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करण्यात यावी असे आपण सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे. यासाठी आज मी परत आपणास विनंती करतो म्हणून मी आज लाईव्ह आलेलो आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र.